अगोदरपासून सुरुवात करते, कारण की हा विषय नवीन आहे, वेगळा आहे, जटिल वाटू शकतो. असं असताना मराठी विज्ञान परिषदेने कोलॅबरेट केलं माझ्याबरोबर आणि हा विषय साध्या स्वरूपात कसा आणता येईल याच्यावरती आम्ही 1.5 वर्ष प्रयत्न करून हे मॉड्यूल बनवलं. दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये ज्या संस्था काम करतात त्यांनी हे विषय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेनेटिसिस्ट म्हणून मी काम करते 12 वर्ष आणि माझी स्पेशालिटी ही हिपॅटॉलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट. म्हणजे आधीच लोकांना ते न्यूरोलॉजिस्ट हिपॅटॉलॉजिस्ट कडे जायला एकदम अवघड होतं. त्याच्या पुढे जर तुम्ही जेनेटिसिस्ट कडे रेफर केलं, अशा अवघड विषयामध्ये काम करताना मला जाणवलं की एक तर विषय सिम्प्लिफाय होऊन प्रत्येक आला पाहिजे आणि प्रत्येक सायन्सच्या सब्जेक्टला जे पूर्वी ना सायन्स मध्ये जाणारी मुलं म्हणजे हुशार, कॉमर्स आणि आर्ट्स हे मला सुरुवातीपासूनच कधी पडलेलं नाही. आणि मुळात आता तरी आपण असा विचार करणार आहोत का की प्रत्येक सायन्सची जी परिभाषा आहे त्याच्यामध्ये आपण ह्युमॅनिटी आणि सोशल अँगल जोडला आहोत. कारण की खूपच एकच सायंटिफिक कम्युनिटी बुद्धिमान समजणे आणि त्याच्यापासून काही तुटकपणा जाणवू लागला का सायन्सचा आणि सामान्य माणसांचा, आणि म्हणून सोडो सायन्सला मध्ये जागा मिळाली का. सोडो सायन्स आपण जे म्हणतो ना की अंधश्रद्धा त्याचा भाग असतो, तो कसं काय शिरकाव करतो माणसाच्या मनामध्ये, समाजामध्ये. तर एखादी गोष्ट खूप अवघड वाटू लागते आणि रोज नको असतं ते अवघड, म्हणजे किंवा विचार नको असतात, साधं सरळ माणसाला जगायचं असतं. आणि मग तेव्हा जर खूपच अवघड पद्धतीने विषय यायला लागले तर मग साध्या पद्धतीने जो कोणी येऊन येईल किंवा मनोरंजक पद्धतीने मांडेल त्याच्या मागे लोकांनी जाणं साहजिक आहे. त्याच्यावरती त्यांच्यावरती राजकारण याचं काही कारणच नाही. आणि म्हणून ही जबाबदारी कोणावरती येते, ज्यांना असं वाटतं की आपल्याला याच्यातलं समजतं त्यांनी ही जबाबदारी घ्यावी आणि ते सामान्य पद्धतीने साध्या पद्धतीने आणता येईल का असा विचार. पण 1.5 वर्षापूर्वी मग मी असा विचार केला की मॉड्यूल आपल्याला बनवायचं आहे. जेव्हा अजित काका म्हणले की हो आता तयार होतं पण करूया ते, तर मग मी बघितलं म्हणजे आपल्याला हे कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉडेल नेता आलं पाहिजे. कारण की आज जे 8वी 9वीची मुलं वाचतात ते 60-70ची पण माणसं वाचतात. आणि असं एक मॉड्यूल आणता येईल का की आता मी आज जे प्रेझेंट करणार आहे ते 8वी ते 10वीच्या मुलांसाठी पण आम्ही प्रेझेंट केलंय, 11वी 12वीच्या मुलांसाठी पण केलंय, BSCच्या मुलांसाठी केलंय. आणि आता तुमच्या वयात म्हणजे तुमच्या समोर माझ्या समोर आता आई आहे माझी 60-70च्या पिढीतली, मामी आहे माझी 50 ते 60च्या पिढीतली, भाऊ आहे आणि वहिनी आहेत माझे 30-40च्या पिढीतले आणि जेनझी आहेत म्हणजे माझे भावचे. तर ह्या सगळ्या पिढीला कशा पद्धतीने हे मॉड्यूल आणलं पाहिजे. कारण की आत्ताची नवीन पिढीला थोडक्यात पाहिजे असतं, सोपं पाहिजे असतं, थोडं वाचलं की झालं. आणि त्यातलं बरंच त्यांच्या अभ्यासक्रमात असतं किंवा ते युट्यूबवर वाचतात, त्यामुळे त्यांना वाटतं हे झालंय म्हणजे शाळेमध्ये काय त्याच्यासाठी मी काय यायचंय, म्हणजे घरातली पण मुलं मला म्हणतील की काम घ्यायचंय. आणि एकदमच जी पिढी आहे जी म्हणजे 60-70ची त्यांना हा खूप विषय नवीन वाटू शकतो की नाही आम्हाला जाणून घ्यायचंय. सगळ्यांसाठी मॉड्यूल कसं करायचं म्हणून आम्ही हे मॉड्यूल तयार केलं 4 भागांमध्ये. एक म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट इन जेनेटिक्स, ही अगदी साध्या संकल्पना, सेल म्हणजे DNA म्हणजे क्रोमोसोम म्हणजे जीन अलील, त्या 15 मिनिटात सांगायच्या. नंतर त्याचं ऍप्लिकेशन सध्याच्या काळात सद्यस्थितीत कुठे होतं. कारण की एक गोष्ट आपल्या सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की आत्ताच्या काळामध्ये सिंक्रोनायझेशन म्हणजे आपण म्हणतो ना सिंक झालाय का ईमेल, माझा फोन सिंक झालाय का, किंवा आपण जे फोटो घेतो ते ड्राईव्ह वरती सिंक झाले मग ते येत राहतात तुम्हाला 2 वर्ष 2 years ago 3 years ago बिकॉज दे आर ऑलरेडी सिंक्ड विथ युअर मोबाईल आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म आणि ड्राईव्ह. तर सिंक्रोनायझेशन होण्याची गरज आहे. म्हणजे मी आता बोलतेय, व्हिडिओ आहे, इकडे काहीतरी होत आहे आणि तुमच्या मनातलं हे सगळं सिंक झालं तर ती ऍक्टिव्हिटी इंटिग्रेट होऊन चांगली होते. तर सिंक्रोनायझेशन होण्यासाठी हेच मॉड्यूल त्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रेझेंट झालं पाहिजे. म्हणजे 8वी ते 10वी आमचे 2 व्हॉलंटियर्स पण आले ज्यांनी हे प्रेझेंट केलं. 8वी ते 10वीच्या मुलांसमोर हे कसं नेता येईल, त्यांना काय सांगायचंय 11वी 12वीच्या काय. आणि आता जो माझ्याकडे समोर वर्ग बसलाय ते सगळे ज्येष्ठ माणसं आहात, तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करता आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या व्याख्यानमालेमध्ये माझ्यासारखी छोटी व्यक्ती काय बोलू शकेल असा मला पहिल्यांदा प्रश्न पडला. नंतर मला असं उत्तर मिळालं की त्यांचे जे विचार आहेत जे मी वाचले ऐकले थोडेफार म्हणजे खूपच त्यांचा
साहित्य संग्रह आहे, एवढा सगळा काही मी वाचलेला नाही, पण माझे आजोबा खेळणार गुरुजी ज्यांनी वाचनाची चळवळच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू केली आणि मला पण त्याच्यासाठी म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे ज्या गोष्टी आम्ही वाचत गेलो तर त्यांचे विचार आणि हे जिनॉमिक मॉड्यूल मी सिंक्रोनाइज करू शकते का, कारण की त्यांचे विचार हे आजच्या काळातही आहेत ना, म्हणजे ते पण आजच्या काळाला पण लागू होतात, त्यांच्या काळात पण लागू होतच होते. मग आता हे जिनॉमिक्स मध्ये कसे इंटिग्रेट करायचे, म्हणून आता मी ते मॉड्यूल प्रेझेंट करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की असं आता म्हणजे माझं असं मत आहे की 4 सब्जेक्ट येत्या दशकात, आपण तर गेले 2013 आणि त्याच्यानंतर आपण अस्वस्थ दशक अनुभवतोय सगळ्यांनी. म्हणजे 2020ला तो कोरोनामुळे तो अस्वस्थतेचा एकदम उच्चांक गाठला गेला, मग हळूहळू लोक सेटल झाले आणि 24 पर्यंत माझ्या मते ती अस्वस्थता थोडी थोडी आता कमी व्हायला लागली, स्पेशली मला असं वाटतं थोडी अस्वस्थता कमी झाली असेल. पण एक अस्वस्थ दशक सगळ्यांनी अनुभवलं. आणि का, कारण की 2000 पासून इंटरनेट आलं, 2000 आम्ही इथे लिहिले 2003ला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कम्प्लीट झालं, त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण रिसर्च कम्प्लीट होत होता, म्हणजे तो पुढे नसेल आला. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मी आता जे लिहिते याच्यामध्ये लिहिलंय ते ज्या वेळेला कम्प्लीट झालं त्याच वेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रिसर्च पण इंटिग्रेट होत होता, त्याच वेळेला नॅनो टेक्नॉलॉजी हा रिसर्च चालू होता. आणि यामुळे काय झाले, 4 सब्जेक्ट आता महत्वाचे. एक म्हणजे जिनॉमिक सायन्स, दुसरं म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी, तिसरं म्हणजे एआय आणि चौथं म्हणजे न्यूरो बिहेवियरल सायन्स. म्हणजे सगळ्या पिढीची माणसं बरोबर कशी येत जातील, तो तुटकपणा आपण कुठे थांबवू शकतो, आपण एक नव्या पिढीची नवीन लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन डेव्हलप करू शकतो का, जिथे लहान मुलांना पण आपण बरोबर येऊ शकू, त्यांच्या भाषेमध्ये आपण बोलू शकू का नवीन सायन्सच्या. तर ही 4 गोष्टी आता आपल्याला महत्वाच्या कराव्या लागणार आहे. आणि म्हणून यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट, की कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल. आम्ही त्याचं टायटल काय ठेवलं, एरा ऑफ जिनॉमिक्स अपॉर्च्युनिटीज अँड व्हिजिलन्स. म्हणजे प्रत्येक नवीन गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये खूप छान अपॉर्च्युनिटीज असतात. सोशल मीडिया हा जनमनाचा आरसा आहे, कारण नावं ठेवण्याची काही गरजच नाही. आपण आरशामध्ये जसं असतो तसं दिसतो, समाज जसा आहे तसा तुम्हाला दिसला, त्यात काय वाईट वाटण्यासारखे. आणि म्हणून आरसा साफ करण्यापेक्षा त्या मनातल्या गोष्टी आपल्याला समजल्यानंतरच आपण करेक्ट करणार. त्यामुळे सोशल मीडियामध्ये जेव्हा गोष्टी यायला लागल्या तेव्हा लोकांना कळलं समाज असा आहे, ते कळण्याची गरज होतीच. त्यामुळे जेव्हा कुठली नवीन गोष्ट येते, सोशल मीडिया असू दे आणि आता येणारं एआय असू दे, ती एक अपॉर्च्युनिटी आहे. जिनॉमिक्स असू दे अपॉर्च्युनिटी आहे. आणि कुठली अपॉर्च्युनिटी आपण कशी वापरतो हे दाभोळकरांच्या विचारांनी जाणणाऱ्या सगळ्या संस्थांना म्हणजे मी काय सांगणार, कारण की आपण ते कसं वापरतो, ते अस्त्र शस्त्र ती टेक्नॉलॉजी त्याच्यावरती त्याचे परिणाम अवलंबून असतात. आणि म्हणून विजिलन्स ठेवायचा, थोडासा घाबरण्याची काही गरज नाही, थोडंसं आपण त्याच्याबाबत विजिलंट राहिलो. आणि या विजिलन्स कुठून येतो तर कॉन्सायन्स, म्हणजे आता काका म्हणते की विवेक. जर आपण तो विवेक म्हणजे कॉन्सायन्स कॉन्शियसली वापरला, सगळीकडे ते शब्द असतात ना, कॉन्शियसनेस, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, तर कॉन्शियसली जर कॉन्सायन्स वापरला म्हणजे विजिलंट लागून सावकाश जायचं. ते सायन्स खूप पुढे गेलंय म्हणून मी खूपच धावत जायला पाहिजे चंचल म्हणजे असं काही नाही. खूपच जास्त लोकांना माहितीये, मला कमी माहिती, काय फरक पडत नाही. तर विजिलंटली आपल्याला जी कॉन्सेप्ट समजली आहे ती समजून पुढे जाणे, ती जोपर्यंत मनामध्ये रुजत नाही ती असिमिलेट, म्हणजे आम्ही डॉक्टर्स काय म्हणतो की आपण एखादा पदार्थ खातो, मग तो डायजेस्ट होतो, मग तो असिमिलेट होतो, मग त्याच्यानंतर बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे प्रोटीन्स तयार होतात, मग तुमचे नवीन सेल्स बनतात. हे ऍसिमिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते जेव्हा इंटिग्रेशन होऊन ऍसिमिलेशन होईल तेव्हा तुम्ही खाल्लेलं कसं बाकीचं बाहेर टाकलं जातं, म्हणजे खूप जास्त बाहेर टाकलं जातं, पण जे थोडंसं असिमिलेट होतं ते तुमच्या शरीराला खूप जास्त काळ सेल्स देतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी येण्यासाठी विजिलन्स हा कधी येईल, जेव्हा तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल. म्हणून बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करायचे, हे सगळ्यांना माहिती, सगळ्यांच्या शाळेत, म्हणजे जी आता मोठी पिढी आहे 60-70ची त्यांनाही माहिती की मेंडेलने हे प्रयोग केले टी प्लांट्स. त्यामुळे आर्टिफिशियल शब्दाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून आपण घाबरण्याची अजिबातच गरज नाही, कारण की मेंडेलला कुठे माहिती होतं जीन करायचे, जीन एडिटिंग करायचे, जीन थेरपी, जीन बदलायचे. त्याने फक्त प्रयोग केले. मामी म्हणजे बसली, तिने हॉर्टिकल्चर शिकले. एक होता हार्वर्ड पुस्तकामध्ये आपण वाचलंय की तो प्रयोग करायचा आणि त्याने अशा जाती निर्माण केल्या की त्याच्यातनं नवीन फुलं, नवीन प्रकारची वनस्पती ज्या बागेत लावता येईल, जे पूर्वी लोकांना नाही जमायचं.
आता साऊथ आफ्रिकेच्या ट्रिपला गेले होते, तो सेमी ऍरिड रिजन आहे. तर सेमी ऍरिड रिजन मध्ये जी त्यांच्या निवडुंगाव सारख्या वेगळ्या पद्धतीच्या उंच वनस्पती असतात त्या आपण छोट्या करून वापरतो. ते कुठून आलं? त्याची मॉडिफिकेशन आहे ना. काही नॅचरल मॉडिफिकेशन आपोआपच होत असतं. तसं स्वीट पोटॅटो ते हळूहळू मॉडिफाय नॅचरल नेचर पण बदलतच असतो. जसा कोविड फास्ट बदलताना आपल्याला दिसला, आता हा व्हेरियंट मग नवीन जिनोमिक्स त्याच्यामुळे जास्त काय म्हणूया आपण फेमस झालं. तर हे कायम नेचरमध्ये पण चाललेलंच असतं. आर्टिफिशियल आल्यानंतर आपल्याला खूप भीती वाटते, अरे जी एडिटिंग आता आर्टिफिशियली करणार का म्हणजे काय. तर मानवाचं इंटरव्हेन्शन सायंटिफिक पद्धतीने का होतं, तर ते विज्ञानम जनहिताय म्हणजे मराठी विज्ञान परिषदेचं ते घोषवाक्यच आहे की माणसाच्या हितासाठी आपण जेव्हा विज्ञान वापरतो आणि त्या इंटरव्हेन्शनला जरी आपण आर्टिफिशियल समजत असलो तरी ते जनहिताय असेल तर त्यात ते चांगलंच आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण का आणतो, तर सिंक्रोनायझेशन म्हणजे खूप जास्त जिनोमिक डेटा, नॅनो टेक्नॉलॉजी, खूप जास्त टेक्नॉलॉजी म्हणजे पूर्वी कणादृष्टी होते ज्यांनी परमाणू वगैरे, किंवा पूर्वीचे जे आपण बरेच लोक म्हणतात वैदिक गणित, खूप मोठ्या संख्या त्यांनी हाताळल्या. हे सगळ्या संख्या म्हणजे आधार कार्ड तुमचं असतं जेवढे नंबर्स, या नंबर्सचं परम्युटेशन कॉम्बिनेशन, हे सगळं त्याच्यात जिनोमिक्स डेटा, हे सगळं हँडल कसं करणार? नाही करत, कॉम्प्युटर नाही करू शकत. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्लॅटफॉर्म आले की अनेक गोष्टी एका वेळेला सिंक्रोनाइज करून अभ्यास करण्यासाठी आणि मग तो डेटा अनालिसिस करण्यासाठी. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा माणसाच्या हितासाठी आलेला आहे. तसंच जिनोमिक सायन्स हे होतच, ते आपण आता अभ्यास तो अशासाठी आहे की त्याचा आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये वापर करता येईल. आणि म्हणून मेंटेनन्स हे केलं ते त्याने अभ्यासच केला की वनस्पतींचे गुणधर्म, आणि मग त्याने खाली लिहिलेलं की बाबा तेव्हा त्याच्या वर्कला म्हणजे नेहमीच असं सायंटिफिक जगामध्ये पूर्वी व्हायचं की खूप वर्षांनी त्याचा सिग्निफिकन्स माणसांना लक्षात यायचा. 100 वर्षांनी त्याचं सायन्स, त्याचं प्रिन्सिपल हे माणसाला कळले. तर मी त्याच्या डिटेलमध्ये जास्त जात नाही, त्याची जटिलता वाढवायची नाही म्हणून. आपण सगळे सेल्सने बनलेलो असतो, त्याच्या मध्यभागी न्यूक्लियस असतं आणि त्याच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिन असतं जे आपलं अनुवंशिक गुणधर्म आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे मी पेशंटशी ज्या भाषेत बोलते रिपोर्ट समजून सांगताना तीच भाषा मी आता वापरते की हे अनुवंशिक गुणधर्म असे वेटोळ्याने पडलेले असतात आणि ते जेव्हा सेल डिवाइड होते तेव्हा ते ऑर्गनाइज होतात. त्याला आपण मेटाफेस क्रोमोसोम्स म्हणतो. म्हणजे एखादी लोकर असते ती अशी नुसतीच पडलेली आहे आणि ती एकदम गुंडाळून तर गुंडाळ ठेवला की ते जसं दिसेल त्याला आपण क्रोमोसोम्स म्हणतो. आता हे सगळ्यांमध्ये सारखं आहे, म्हणजे सेल सगळ्यांमध्ये सारखे आहेत आणि हा डीएनए पण 99% सेम असतो आपल्यामध्ये. म्हणजे की त्याच भाषेत आपल्या ह्युमॅनिटीच्या भाषेमध्ये जी दाभोळकरांनी श्रद्धा हा विषय घेऊन विवेक आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवतावादी हा विचार त्यांनी आणला, तोच इथे रिफ्लेक्ट कसा होतो. म्हणून मी ते इंटिग्रेट का करते, कारण की या भाषेत जर आपण बोललो तर आपण जाती धर्माच्या पलीकडे बोलू. कारण आता श्रद्धा अंधश्रद्धा याच्याविषयी बोलताना पण लोकांना टॅबू वाटायला लागले. माझी अंधश्रद्धा त्याची श्रद्धा असेल, त्याची श्रद्धा माझी अंधश्रद्धा असेल का, याला मी दुखवणार का, त्याला मी तसं बोललो का दुखवलं जाईल का. म्हणून आपल्याला नवीन लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन शोधायला पाहिजे असं मला वाटतं. तर 99% मोर दॅन 99% ह्युमन डीएनए सेम आपल्या सगळ्यांमध्ये, म्हणजे सगळ्यांचं हात तिथे असतं, सगळ्यांना लिव्हर असतं, सगळ्यांना पॅनक्रियास असतात. मग बदल कुठे होतो, मग वेगळं काय आहे जे आपल्याला वेगळं बनवतं. म्हणजेच माणूस हा बऱ्याच बाबतीत सेम असतो, थिंकिंग सेम असतं, त्याला बुद्धिमत्ता सगळ्यांना मिळालेली असते. माझा तर हा अगदी दृढ विश्वास आहे की सगळ्यांना ती बुद्धिमत्ता मिळालेली असते. प्रत्येकाने ती कशी वापरायची ते त्याच्या मनाप्रमाणे तो ठरवतो. कोणाला काही कमी जास्त बोलण्याची काही गरज नसते. हे डीएनए ऑर्गनायझेशन इथे फक्त सांगितलं की तो गुंडाळून शेवटी क्रोमोसोम कसा होतो त्याच्यामध्ये हे फक्त दाखवण्याचं कारण जे बीट्स असतात त्याच्या भोवती ते गुंडाळलं जातं. म्हणजे केस आहेत, त्याची वेणी घातली आणि त्याचा आंबाडा. तर आंबाडा म्हणजे समजा आपण एक क्रोमोसोम म्हटला आणि एक केस म्हणजे डीएनए म्हटला, तर हा छोट्याशा भागात म्हणजे खूप जास्त केस पांढरे झाले तर आंबाडा पण पांढरा दिसेल. तर खूप जास्त अबनॉर्मॅलिटी असेल तर क्रोमोसोम अबनॉर्मल दिसतात इन्व्हेस्टिगेशनला. पण समजा थोडे केस पांढरे असतील तर ते थोडेसे उघडावे लागतात, म्हणजे असे वेणी काढून. आणि एखादाच केसातला छोटासा भाग पांढरा असेल तर त्याला आम्ही म्युटेशन म्हणतो, म्हणजे तो डीएनए काढून त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. म्हणून हे सांगायचा उद्देश की वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन वेगवेगळ्या ठिकाणी लागतात. त्याच्यानंतर म्हणजे हे सगळं आम्ही शाळा कॉलेजमध्ये जे सांगितलं तेच मॉडेल मी तुमच्याकडे आणते. त्याच्याच बरोबर मला आजच्या सामाजिक त्याचे संदर्भ सांगायचे. तर
डीएनए पासून आरएनए बनतो, आरएनए पासून प्रोटीन बनतो, आणि मी जे म्हणलं की प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक असतात, त्याच्यासाठी लागणारे अमायनो ऍसिड आपण वेगवेगळ्या पदार्थांना खातो. तर जेव्हा जर डीएनए मध्येच मूळ बदल झाला तर तो एमआरएनए पण बदलेल आणि प्रोटीन पण बदलेल, आणि म्हणून वेगवेगळे फंक्शन्स बॉडीची बिघडतील आणि म्हणून आजार होईल. त्यामुळे पूर्वी काय असायचं ना, आता पण पूर्वीचे माणसं म्हणतात त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर हात लावल्यावर त्यांना कळायचं की काय प्रॉब्लेम आहे, आणि तुम्हाला काय एवढी इन्व्हेस्टिगेशन लागतं तुमच्या पिढीला, आणि आता तर तुम्ही एकदम अशी मोठमोठी जेनेटिक वगैरे हजाराची इन्व्हेस्टिगेशन सांगता. कारण की क्लिनिकल एक्झामिनेशन हा आपला स्टार्टिंग पॉइंट होता, आणि त्याच्यानंतर मग अजून त्याच्यात डिटेल्स आली, आणि मग आपण एक्सरे काढायला लागलो, आपण टिश्यू बायोप्सी घ्यायला लागलो, नंतर आपल्याला कळलं या टिश्यू मध्ये पण काहीतरी, मग आपण ती बायोप्सी बघायला लागलो, नंतर आपण ब्लड एक्झामिनेशन मध्ये हिमोग्लोबिन बघायला लागलो, मॉलिक्युलर हिमोग्लोबिन इज अ प्रोटीन. आणि मग प्रोटीनच मुळात का इफेक्टिव्ह झाला, कारण माणसाचा कायमच ओहम हा जो प्रश्न आहे की माझं ओरिजिन कुठून झालं आणि मी ॲबनॉर्मल म्हणजे हा प्रश्न आहे, तसाच सायन्सला कायम पडलेला प्रश्न, त्याच्यातला मेडिकल सायन्सला पडलेला प्रश्न की मुळात हिमोग्लोबिन ॲबनॉर्मल का होतो. तर मग आपण गेलो की जीन म्युटेशन होतं का, तर म्हणून हे त्याचं कारण शोधण्याची ही व्यवस्था म्हणजे सध्याची इन्व्हेस्टिगेशन पद्धती आहे. आणि म्हणून ते कारण आपल्याला समजलं तर कारणच आपण दुरुस्त केलं तर रोग दुरुस्त होईल का. म्हणजे आधी समजा हिमोग्लोबिन कमी झालं थॅलेसेमियामध्ये तर आपण ब्लड चढवतो, म्हणजे पूर्वी जे उपचार होते. आता जीन एडिटिंग थोडं थोडं अप्रूव्ह झालेलं आहे काही देशांमध्ये आणि भारतात पण येईल, म्हणजे जीनच इथे एडिट केला तर मग पुढचं सगळं चांगलं होईल ना, मग आजारच बरा होईल. म्हणजे माणसाला ते ब्लड चढवल्यानंतर त्यांना जे कॉन्सिक्वेन्सेस व्हायचे ते नाही होणार. म्हणजे खरं म्हणजे जर आपण योग्य पद्धतीने त्या आजाराचा विचार केला, इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने वापरली तर आपल्याला जास्त चांगली उपचार पद्धती मिळेल. हा साधा सरळ विचार आहे याच्यामध्ये जेनेटिक सायन्समध्ये. डीएनए आणि आरएनए, आरएनए सिंगल स्टँडर्ड असतो, डीएनए डबल स्टँडर्ड असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण या स्लाइडमध्ये आम्ही एक्स्ट्रा आरएनए जे आता रिसेंटली नोबेल प्राइज मिळालं, तर हे 3 आरएनए सगळ्यांच्या पुस्तकात असतात, पण हे बाकी छोटे छोटे फ्रॅगमेंट्स पण आता सापडले सायंटिस्टला, आता म्हणजे 10 वर्षापूर्वी. आता त्याला नोबेल प्राइज मिळालं कारण आता त्याचा सिग्निफिकन्स कळाला की आपण जी आता जास्त प्रिसिजन मेडिसिन येत आहे ते मॉनिटर करण्यासाठी ट्रीटमेंट. आणि जे कोविडमध्ये आपण बघितलं की एका माणसाला नाही व्हायचा, दुसऱ्याला एकदम सिव्हिअर व्हायचा, शिवाय ज्याला सिव्हिअर झाला त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या ट्रीटमेंट रिस्पॉन्स. तर हे सगळं जे आता लोक म्हणतात की पर्सनलाइज्ड मेडिसिन, म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो का, त्याच्याप्रमाणे त्याचे उपचार पद्धती आणि त्याच्याप्रमाणे त्याचे डिझीज मॅनिफेस्टेशन वेगळे असतात का, हे शोधण्यासाठी हे मॉलिक्युल्स आपल्याला आता मदत करणार आहे. मायटोकॉन्ड्रियल डीएनए म्हणजे सेलमध्ये अजून मायटोकॉन्ड्रिया पण असते आणि त्याच्यातला डीएनए आईकडून येतो. मायटोकॉन्ड्रियल डीएनए आईकडूनच येतो, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया हे एनर्जी हाऊस असतं आपलं आणि तो आईकडून येतो. म्हणजे आईचाच डीएनए आपल्याला एनर्जी देत असतो असं म्हणायला काही हरकत नाही, सुद्धा उदाहरण त्याचं करायचं तर. आणि तो वेगळा असतो, त्याच्यातले म्युटेशन वेगळ्या पद्धतीने आपण बघतो. जेनेटिक्स म्हणजे सगळ्या जीन्सचा अभ्यास, जिनोमिक्स म्हणजे जीन्सचा एकमेकांवरती आणि एन्व्हायरमेंट होणारा परिणाम. तर हे एक्झोम जिनोम हे शब्द आता येत्या काळात जास्त येणार आहेत. 1% आपला फक्त जिनोम प्रोटीन बनवतो, जो आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे. जवळजवळ 90%, 80 ते 90% आपल्याला अजूनही माहिती नाहीये, त्यामुळे त्याच्यावरती संशोधन चालू आहे. आता हे एक ट्रेट म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर मगाशी जे म्हणले की सगळे आपण जर सारखे आहोत तर वेगळं काय आहे, तर ही व्हेरिएशन्स म्हणजे 1% पेक्षा कमी जे आपल्यामध्ये न्यूक्लिओटाइड्स मध्ये व्हेरिएशन असतात, त्यामुळे आपले हे वेगवेगळे ट्रेट म्हणजे कोणाचा डोळ्यांचा रंग वेगळा, केसांचा रंग वेगळा, हे वेगवेगळेपणा जो येतो तो आपल्याला या व्हेरिएशन्समुळे येतो, हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि हे शब्दांमध्ये मी जास्त जात नाही, आजच्या कार्यक्रमासाठी जेवढं महत्वाचं तेवढंच या मॉड्यूलमध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न करते की व्हेरिएशन्स आणि ॲबनॉर्मॅलिटीज मध्ये एक फरक आपण समजून घेतला पाहिजे. जे मी मगाशी व्हेरिएशन्स म्हणलं, व्हेरिएशन्स आपल्याला वेगवेगळं बनवतात. कुणाचे केस वेगळे, कुणाचा रंग वेगळा, कुणाचं वजन वेगळं, कुणाची उंची वेगळी, आणि त्या व्हेरिएशन्समुळे आपलं व्यक्तिमत्व ठरतं, ते ॲबनॉर्मल नसतं. जेव्हा त्याचा डिझीज होतो तेव्हाच फक्त त्याला आपण ॲबनॉर्मॅलिटी म्हणतो. त्यामुळे कुणाला टॅबू करू नका. म्हणजे जेनझी आणि हे सगळेजण आता हे त्यांना कन्सेप्ट समजते, पण याच्या आधीच्या पिढ्यांना अजूनही ते पूर्ण प्रॅक्टिकली ऍप्लिकेशन करायला थोडंसं जड जातं की सगळेच सारखे, कुणालाही टॅबू करू नका किंवा कोणालाही बॉडी शेम करू नका. तर व्हेरिएशन्स हे माणसाला वेगळं पण देतं आणि ॲबनॉर्मॅलिटीज कुठे आहेत जेनेटिक डिझीज ते आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे एक इपिजेनेटिक्स जे काकांनी सांगितलं की इपिजेनेटिक्स म्हणजे डीएनए मध्ये बदल होत नाही, पण डीएनए
मध्ये दुसरं जे मी प्रोटीन जे बीड्स दाखवले होते त्यालाच मिथिलेशन किंवा हे जे ग्रुप्स अटॅच असतात त्याच्यामध्ये झालेला बदल, त्याच्यामुळे जर आजार झाले तर एपिजेनेटिक्स. ते इपिजेनेटिक्स म्हणजे डीएनएचा सिक्वेन्स सारखा सेम असतो, त्याच्यात म्युटेशन नसतं झालेलं, पण अजून काही बाकीचे प्रोटीन्स असतात हिस्टोन वगैरे त्याच्यात बदल झालेला असतो. तर ही कॉन्सेप्ट आता कॅन्सर्स, डायबेटीज आणि त्याच्यामध्ये आलेली आहे. म्हणजे आई वडिलांमध्ये कोणामध्ये डायबिटीज असेल आणि मुलांमध्ये झाला तर कुणाने म्हटलं हेरिडिटरी आहे, जेनेटिक आहे, पण मग जीन तर काही बदललेला नाहीये, मग कसं काय, तर ते इपिजेनेटिक काही फॅक्टर्स आहेत का, म्हणून याच्यामध्ये हे संशोधन होत आहे, त्याच्यासाठी टेस्ट पण आलेले आहेत. मायटोकॉन्ड्रियल डिझीज म्हणजे आईच्या कडनं आलेल्या मायटोकॉन्ड्रियात झालेले बदल. आता हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे तो 2003 ला संपला. अनेक देश, भारत देश पण त्याच्यामध्ये सामील झालेला होता आणि त्याच्यामध्ये मूळ आपल्याला काय समजलं, 46 क्रोमोसोम सगळ्यांमध्ये आहेत, 21,000 जीन सगळ्यांमध्ये आहेत. नंतर 3.2 मल्टिप्लाइड बाय 109 म्हणजे हे 10⁹ बिलियन बेस पेअर्स. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढं जर कम्प्युटरवर अभ्यास करायचा असेल तर ते किती अशक्य आहे मानवी ब्रेनला किंवा कम्प्युटरला. आणि म्हणून तिथे एआय प्लॅटफॉर्म आम्हाला मदत करतो. म्हणजे एआय ऑलरेडी इंटिग्रेट झालेलं जिनोमिक लॅबोरेटरीमध्ये वापरलं जातं आणि 50% जास्त जिनोम हा रिपिटेटिव्ह फॉर्म आहे, जो आपल्या उत्क्रांतीमध्ये तसाच राहिलेला आहे, त्याचं फंक्शन आपल्याला अजून माहित नाही. तर एक आपण जे सुडो सायन्स म्हणतो, तर आपल्यामध्ये पण सुडो जीन्स असतात. सुडो जीन्स म्हणजे काय, तर ते नॉन फंक्शनल कॉपीज, म्हणजे ते प्रोटीन बनवत नाहीत, ते सेम कधी कधी दिसतात. म्हणजे एखादा जीन समजा SMN नावाचा जीन आहे तर त्याचा एक्झॅक्टली सुडोजीन आपल्याच जिनोम मध्ये असतो, तो प्रोटीन बनवत नाही, पण तो कधी कधी दुसऱ्या जीन्सला कंट्रोल करतो का, हे आता कॅन्सर्स मध्ये जास्त समजायला लागलेलं आहे. म्हणजेच मी हे संदर्भ देऊन तुम्हाला हे मला सांगायचं आहे की नरेंद्र दाभोळकरांनी जेव्हा सांगितलं की माणसाचा सगळा इतिहास हा त्याच्या श्रद्धा सतत तपासत राहणे याच्यावर आहे, तर सुडो जीन्स जेव्हा सुरुवातीला सायंटिस्टला दिसले तेव्हा त्यांना म्हटलं अरे हे सीमेवर दिसणारे जीन कदाचित उत्क्रांतीतनं असतील, त्यामुळे ते राहिले असतील. त्यांनी त्याला जंक डीएनए म्हटलं. हळूहळू त्यांना कळायला लागलं की त्याचं काहीतरी वेगळं फंक्शन आणि ते जीन्सला कंट्रोल करत असले पाहिजे आणि म्हणून कॅन्सर्स मध्ये त्याचा. तर तसं सुडो सायन्स आणि सायन्स सिमिलर दिसतो बऱ्याच वेळा, पण सुडो सायन्स मधून आपल्याला उत्तर मिळत नाही. जसं सुडो जीन्स प्रोटीन करत नाही, प्रोड्यूस करत नाही, तसं सुडो सायन्स हे कुठल्याही कन्क्लुजनला आपल्याला नेत नाही. ते कधी कधी आपलं मत मॉडिफाय करू शकतात, कधी कधी कंट्रोल करू शकतात. आणि म्हणून ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी जिनोमिक सायन्सचा तुम्हाला उपयोग होईल. तुम्ही सुडो सायन्स जरी वाचलं एआय मध्ये तर तुमच्या लक्षात येईल की सुडो सायन्स हे कायमच सायन्स बरोबर राहणार आहे, त्याला घाबरण्याची गरज नाही. परंतु सायन्स मधून आपण सुडो सायन्सला कशी उत्तरं देऊ शकतो हे मात्र आपण बघू शकतो. आणि म्हणून हे सातत्याने सत्य आहे की आपण या श्रद्धा सतत तपासत राहिल्या पाहिजे. तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियातनं जे वाचत आला आहात किंवा वाचत जाणार आहात, ते मी जे 4 सायन्सेस म्हटलं, जिनोमिक्स, एआय, नॅनो, त्याच्या नवीन कॉन्सेप्टच्या दर्पणामध्ये, त्याच्या मिररमध्ये तुम्ही तपासून बघा आणि मग तुम्ही आधीच्या चुकीच्या असतील ते टाकून द्या आणि नवीन काय असेल तर ते स्वीकारा. जसं की काही डिझीजचं वेगळंच कारण आता समजायला लागलं किंवा त्या डिझीजची वेगळी उपचार पद्धती आली, तर तुम्ही ती जिनोमिक सायन्सच्या संदर्भात समजून घेऊ शकता. एक दुसरं सनातन शब्द खूपच लोकप्रिय आहे. खरं म्हणजे सनातन म्हणजे नित्य, चिरंतन असलेली गोष्ट, सनातन संस्था, सनातन विचार. खरा अर्थ सगळ्यांनाच आपल्याला माहितीये की जे नित्य आहे. आणि नित्य काय आहे, तर जगातल्या सगळ्याच कार्यामागची कारणं समजत नाहीत. जसं की आपण अजूनही जे सगळे सायन्स कॅन्सर का होतो थोडं समजलंय, अजून बरंचसं समजून घेतोय. त्यामुळे नरेंद्र दाभोळकर काय म्हणतात की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय की आम्ही सत्याचा शोध अखंड चालू ठेवू, तो कधीही अंतिम सत्यावरती उभा नसतो. जसं धर्म, कुणी जर सांगितलं धर्म त्याच्यात उभा आहे तर ते पण चुकीचं आहे. आणि म्हणून हे नित्य नूतनता किंवा नवनवोन्मेष शालिनी प्रतिभा जे आहे ते आपल्याला सायन्स देतं. म्हणजे सायन्स जसं आपल्याला उत्तर देत जातं तसं आपल्याला नवीन गोष्टी समजत जातात. आणि तेच सनातन आहे. म्हणजे ही थॉट प्रोसेस सनातन आहे. ती कुठल्याही गोष्टीला जोडणं म्हणजे सनातन धर्माला जोडा, वाक्याला जोडा, कारण की ती तशी नाहीच.
तर ही थॉट प्रोसेस चिरंतन चालत जाणारी आहे, नित्य नूतन होत जाणारी आहे. म्हणजे ब्रह्म सत्यम जगत मिथ्य आपण असं म्हणतो. ब्रह्म म्हणजे क्रिएटिव्हिटी, जगत म्हणजे आता मला दिसतंय ते, थोड्या वेळाने तुम्ही उठून जाणार. तर जे माझ्या डोळ्यासमोर दिसतं ते सतत क्रिएट काहीतरी नवीन झाल्यामुळे नवीन होत असतं. आणि ही नित्य नूतनता म्हणजे सनातन आहे असं मला जिनोमिक सायन्स मधनं जे सापडलं ते मी तुम्हाला सांगते. दुसऱ्या ऍप्लिकेशन्स मध्ये अनेक गोष्टी जिनोमिक्स मध्ये आमच्याबरोबर काम करत असतात. डॉक्टरांशिवाय नॉन डॉक्टर्स पीएचडी आमच्याबरोबर काम करत असतात. आणि म्हणून 7,000 प्रकारचे जेनेटिक आजार आतापर्यंत समजलेले आहेत. त्याच्यावरती प्रिसिजन थेरपी झालेली आहे. आणि त्याच्यामधनं आपल्याला खरं म्हणजे तुम्हाला जे आता नवीन औषधं येत आहेत डायबिटीज मध्ये, कॅन्सर मध्ये, त्याचा मूळ जे संशोधन झालंय ते जिनोमिक्सने करून दिलेलं आहे. म्हणजे जिनोमिक्स मध्ये जे रेअर डिसीज सापडले, जीन सापडले, त्याच्यामुळे मग सायंटिस्टला नंतर जाऊन समजलं की अरे हा, या जीनमुळे कॅन्सर पण काही इफेक्ट होतो का. उदाहरणार्थ नोनन सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम होता ज्याला आपण आता रास नावाच्या जीन, तर त्याच्यामुळे कॅन्सर्स पण होतात. तर आता एक नवीन क्लिनिकल ट्रायल मध्ये एक औषध आलेलं आहे जे रासोपथी या ग्रुप वरती उपचार करेल. त्याचे आता ट्रायल चालू आहे. तर तेच ड्रग मॉडिफाय करून ह्युमन सिंड्रोमला पण अप्लाय होईल आणि मेलानोमा नावाच्या कॅन्सरला पण अप्लाय होईल. याला ड्रग रिपर्पजिंग म्हटलं जातं. म्हणजे जेनेटिक्स मधून आलेली जी औषधं आहेत ती हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने कॉमन आजारांवरती पण उपचारासाठी उपयोगी पडतील. तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आता जिनोमिक्स वापरलं जातं. म्हणजे मेडिकल जेनेटिक्स माझा तर छोटा भाग, नंतर क्वांटिटेटिव्ह, इकॉलॉजिकल, पॉप्युलेशन जेनेटिक्स जे मी पुढे सांगते. फॉरेन्सिक्स मध्ये क्राईम शोधण्यासाठी सगळ्यांनाच माहिती आहे आपली मेन ऑर्गनायझेशन CDMP हैदराबादमध्ये आहे, सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग. तर त्याच्यामध्ये क्राईम शोधण्यासाठी आता DNA वापरला जातो. नुकतंच जे एरोप्लेन पडलं त्याच्यामध्ये पण बॉडीज नव्हत्या, तर त्याची DNA सगळ्यांना मदत केली त्याची आयडेंटिटी समजून घेण्यासाठी. आणि DNA फिंगरप्रिंटिंग का म्हणतो, तर ती फिंगरप्रिंट DNA कॅरी करत असतं. ते त्यांच्या फेशियल मॅपिंग आणि त्याच्यासाठी जोडलं गेलं. तर फेशियल मॅपिंग जे आलेलं आहे ना, तुम्ही एअरपोर्टमध्ये चालता आणि लगेचच ओळखलं जातं, तुम्हाला काही कॅरी करायला लागत नाही. ते आम्ही जिनोमिक्स मधून आली फेशियल डिस्मॉर्फिझम, जे मी पहिल्यांदा म्हटलं की वेगवेगळे फेसेस, डाऊन सिंड्रोम वेगळा दिसतो आणि वेगळं दिसतं. हे फेशियल मॅपिंगने जे AI मध्ये इंटिग्रेट केलं, त्याच्यानंतर तीच टेक्नॉलॉजी आता तुम्ही सगळं ते एअरपोर्ट आणि त्याच्यावरती वापरता. नंतर अॅनिमल ब्रीडिंग इंडस्ट्री, जे आता नवीन प्लांट्स येतात, क्लायमेट चेंज आपण बघतो, खूप जास्त पाऊस पडतोय. जवळजवळ 2 दिवसापूर्वीची बातमी की 40 ते 50% शेतीचं प्रोडक्ट आत्ताच्या अवकाळी पावसामुळे किंवा जास्त पावसामुळे पाण्यामध्ये गेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण नवीन वनस्पती, नवीन प्लांट्स, नवीन खाद्यपदार्थ कसे प्रोड्यूस करणार आहोत, कसे ते टिकवणार आहोत आणि कसे ते वाचवणार आहोत क्लायमेट चेंज पासून, याच्यासाठी नवीन प्लांट्स तयार करणं सुद्धा ट्रान्सजेनिक प्लांट्स म्हणजे याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे आणि ऍग्रिकल्चरल फॉर्म्समध्ये ते वापरलं जातं. आणि तिथे तुम्ही नुकतंच वाचलं असेल की मायक्रोसॉफ्टने कोलॅबोरेशन केलं की AI आणि शेती कशी इंटिग्रेट करायची, तर तिथे जिनोमिक्स पण वापरलं जातं. आणि अगदी रोजचं जे डायबिटीसचे लोक वापरतात की इन्शुलिन, सुरुवातीला ते ह्युमन प्लाझ्मामधनं पूल केलं जायचं. आता काय, बॅक्टेरियामध्ये तो DNA टाकला जातो आणि मग तो बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतो आणि मग त्याच्यातनं ते इन्शुलिन जे काढलं जातं बायोटेक्नॉलॉजीने ते तुम्ही वापरता टोचता. म्हणजे पूर्वी जे अगदी खूप जास्त साईड इफेक्ट व्हायचे, खूप हायपोग्लायसेमिया व्हायचा, छोटंसं इंजेक्शनने आता लोक स्वतः घेऊ शकतात. त्याच्या पुढे जाऊन आता 24 आवर्स मॉनिटर करणारं इन्शुलिन आलेलं आहे ज्यांचं जास्त डायबिटीज असतो. तर हे सगळं आपल्याला बायोटेक्नॉलॉजी आणि जिनोमिक्सने दिलेलं वरदान आहे. त्याचबरोबर स्टेम सेल जे येत आहे वेगवेगळ्या डिसीजेसमध्ये, कॅन्सर्समध्ये वापरलं जातं आणि आमच्या काही जेनेटिक डिसऑर्डर्समध्ये. म्हणून ही जागरूकता करण्याचं कारण की जसजसं आपल्याला अनेक आजारांचा जेनेटिक बेसिस समजत जाईल तसं हा आजार जेनेटिक आहे की नॉन जेनेटिक आहे. म्हणजे कोरोना काही लोकांमध्ये कमी झाला, काही लोकांमध्ये सिव्हिअर झाला, तो त्यांच्या जिनोम मध्ये प्रॉब्लेम होता म्हणून की तो कोरोना सिव्हिअर होता म्हणून. हे समजून घेण्यासाठी जेनेटिक मदत करतं. म्हणजे जेनेटिक त्यातला भाग किती आहे आणि एन्व्हायरमेंटल किती आहे, जेनेटिक टेस्टिंग कुठे युजफुल असेल कुठे नसेल हे समजून घेण्यासाठी. म्हणजे तो डिझीज जेनेटिक आहे, मल्टी जेनेटिक म्हणजे अनेक जीन्सने बनवलेलं आहे की मल्टीफॅक्टोरियल आहे ते समजून सांगण्यासाठी. आणि इथे जे बादरायण संबंध सुडो सायन्स लावू शकतं. म्हणजे आता जे अमेरिकेचे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी काय म्हणलं की काही एक टायलेनॉल म्हणून औषध आहे, ते जर प्रेग्नन्सीमध्ये वापरलं तर ADHD होतो. कारण आता सगळ्यांना ना मुलं खूप हायपर ऍक्टिव्ह आहेत, ऑटिझम आहे का, मुलं खूप चंचल आहेत का, हे खूप पॅरेंट्सला घाबरवून टाकणारा इश्यू आहे.
आणि मग कुठलाही घाबरून टाकणारा इश्यू जर पॉप्युलेशनला कॅप्चर केला तर ते पटकन राजकारणी पकडतात. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की टायलेनॉल आणि ADHDचा संबंध आहे, पण तसं त्याला आपण बाजाराण संबंध म्हणतो. तर तो बाजाराण संबंध आपण कसा काय समजून घेऊ शकतो? को रिलेशन आणि कॉझेशन हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कुठलाही तुम्हाला मी डॉक्टर असून सुद्धा माझ्या पेशंटला सांगते की कुठलाही डॉक्टरने तुम्हाला कुठलाही रिपोर्ट दिला तर तुम्ही स्वतःहून त्याच्यात पैसे घातलेले असतात, तर तुम्ही आधी तो समजून घ्या. म्हणजे तुमचा आजार हा कुठल्या गोष्टीने कॉझेशन आहे ते तुम्हाला समजेल. नुसतंच कोरिलेशन म्हणजे एक एक्झाम्पल दिलंय की आईस्क्रीम सेल्स आणि ड्राउनिंग डेट्स बोथ इन्क्रीज इन समर. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमचा पण सेल वाढतो आणि पाण्यात बुडवल्याची संख्या पण वाढत जाते. ह्याला म्हणजे नुसतंच कोरिलेशन म्हणजे बरोबर आढळलेलं आहे, त्याचा एकमेकाशी काही संबंध नाहीये. ते नुसतंच कोरिलेशन दोन्ही डेटा सारखे दिसतात वाढलेले समरमध्ये, म्हणून काय त्याचा संबंध असतो का? नाही. दुसरं एक त्याच्यात हिडन फॅक्टर काय अजून एक काय आहे, को कन्फर्मिंग फॅक्टर, की खूप उष्णता असते म्हणून लोक आईस्क्रीम घेतात आणि म्हणून ते उष्णता असते म्हणून ते पाण्यात पण स्विमिंग करतात आणि म्हणून ते बुडतात. या गोष्टी आपल्याला आता हास्यास्पद वाटतील, पण हे एकदम साधं उदाहरण का घेतलंय कारण की ते हळूहळू या साऱ्या गोष्टी जेव्हा सायंटिस्ट त्याचा म्हणजे त्याचा संदर्भ लावून पॉझिटिव्हिटी एक्सप्लेन करतात ना, तेव्हा ते माणसांना कळतं. आणि हे साधं उदाहरण जरी तुम्हाला दिसतं तेव्हा हे या केसमध्ये ते अप्लाय कसं होतं की ऑब्झर्वेशन असं दिसलं की टायलेनॉल असे यूज केलेला आणि ADHD वाढले, पण असं सुद्धा ADHD वाढलंय ना, ऑटिझम वाढलंय. तर म्हणून दोन्हीचा काही कन्क्लुजन नाहीये. ऑब्झर्वेशनल स्टडी फक्त कोरिलेट करू शकतो, मग तुम्हाला त्याच्यातलं कॉज शोधायला लागतं. आणि हे जे आहे ना, हे पटकन कोरिलेशन एकदम लगेच नजरेला दिसतं, म्हणून ते सुडोसायन्स लगेच उचलून घेतं, कारण की ते लगेच दिसतं. मग लोक म्हणतात अरे हा ते तर खरं बोलताय. म्हणजे ते तात्पुरतं खरं वाटू शकतं, कारण कॉझेशन एस्टॅब्लिश करायला थोडा वेळ लागतो. बाजाराण संबंध लगेच जुळवला जातो, पण कॉझेशन जो रिसर्च असतो त्याला वेळ लागतो. कोविड वॅक्सिन यायला वेळ लागलो, तोपर्यंत अनेक प्रकारचे सुडो सायन्स पसरून झालेलं होतं, गैरसमज झालेले होते, अंधश्रद्धा झालेलं होतं. कारण आणि म्हणूनच हा वेळ देण्यासाठी आपण सायन्स समजून घेतलं पाहिजे, त्याची भाषा. त्यामुळे जे डॉक्टर दाभोळकर म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे सगळ्यात जास्त अंधश्रद्धा तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधातच पसरवल्या गेल्या. जेव्हा दाभोळकर होते की नरेंद्र दाभोळकर हे देवाच्या विरोधी आहेत, धर्माच्या विरोधी आहेत, त्यांना सत्यनारायण पूजा चालत नाही, त्यांना आहोत चालत नाही, त्यांना गणपती. सगळ्यात जास्त अंधश्रद्धांचा सामना तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वतःसाठीच केलेला आहे. परंतु त्यांचा उद्देश काय होता, म्हणजे त्यांच्या जर कथा किंवा त्यांच्यावरती लिहिलेले जे त्यांचे इन्सिडन्सेस आपण वाचले तर त्याच्यामध्ये एका मुलीने असं एक अनिल गोरे त्यांचा लेख होता साधनामध्ये, त्यांनी असं लिहिलं की एका संस्थेमध्ये नरेंद्र दाभोळकर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे विचार ऐकायला गेली आणि मग ती घरी येऊन ती आईला सांगायला लागली आणि आई म्हटली की हो म्हणजे तू नवीन काहीतरी शिकून आलीस, बरोबर आहे. आणि तिच्या घरातले म्हटले अरे काय तू तिला कशाला तिथे पाठवलं, ते काहीतरी सांगतात, ते धर्माविरोधी, तुझ्या घरातल्या पूजा वगैरे बंद होते. तर हे प्रश्न मग ती त्या संस्थेकडे घेऊन गेली की मग अरे आम्ही तुमच्याकडे आलो तर लोक आम्हाला असं म्हणतात. तर त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचं खंडन करण्यासाठीच जे सारखं ते म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलन करणे याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे. तुमच्या श्रद्धा तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर तपासून बघा आणि त्या तुम्हाला अंधश्रद्धा वाटतायत का ते तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासा. माझी श्रद्धा तुझी अंधश्रद्धा असं काही नाही ना, मग तो गोंधळ होतच राहील. म्हणून की पुढच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे खरं म्हणजे की श्रद्धा म्हणजे रसेल म्हणतो की मानवी हृदयातील सगळ्या प्रेरणांची मंगल प्रेरणांची बेरीज म्हणजे श्रद्धा. म्हणजे एखाद्यावरती माझा जेव्हा माझ्या आई वडिलांवर विश्वास आहे ती श्रद्धा असते. माझा जेव्हा घरामध्ये कुठली तरी पूजा पूर्वापार होते ती मला आवडते आणि ती माझ्या आवडीसाठी किंवा घरातल्यांच्या आवडीसाठी मी करते तर ती श्रद्धा असते. म्हणजे त्याच्या मागची भावना जर मंगल असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं घराचं वातावरण चांगलं राहणार असेल तर श्रद्धेसाठी करू शकतो. परंतु त्याच्यातनं अंधश्रद्धा म्हणजे मग नंतर अजून लोकांनी त्याला सांगितलं की देव धर्माशी निगडीत असलेल्या सगळ्या कर्मकांडांपासून आस्तिकतेला म्हणजे डोळस श्रद्धा ठेवा किंवा ज्यांची उत्तर बुद्धीला देता येत नाही ते थोडंसं बाजूला ठेवा आणि डोळस श्रद्धा ठेवा. अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये एक सुस्पष्ट वैचारिक भूमिका घ्या. तर हे सगळं का होतं, म्हणजे हे सगळं का होतं ते एखाद्याला एक गोष्ट सांगायची असते पण ती तो कंटेक्स्ट ते समजून न घेता लगेचच त्याची धारणा गृहीत धरून त्याच्यावर टीका करायची, जे आत्ताच्या काळात खूप जास्त सोशल मीडियावर झालं. एखादा कोणीतरी व्हिडिओ बघितलेला आहे आणि तो दुसऱ्याने फॉरवर्ड केला तर त्याच्यावर विश्वास आहे म्हणूनच त्याने फॉरवर्ड केला हे प्रिज्युडाइज धरणे पण चुकीचं झाले. म्हणजे एक सिंपल गोष्ट मी सांगते
की ही विचारधारा तुम्ही फॉरवर्ड केली म्हणजे तुम्ही त्या विचारधाराचे आहात का नाही. एखाद्याला असं वाटू शकतं की दुसऱ्याला हे समजावं काहीतरी चुकीचं आहे म्हणून पण तो फॉरवर्ड करू शकतो. म्हणजे तुम्ही प्रिज्युडाईज होता आणि त्या माणसाविषयी विचार करतो तो त्या गटातला, तो त्या गटातला, तो त्या गटातला, आणि म्हणून तुमचा संवाद खुंटूनच जातो. म्हणजे प्रिज्युडाईज पूर्वग्रह तुमचा संवाद तुटक करत चाललेले आहेत, कारण की त्याने का ते फॉरवर्ड केलं हे तुम्ही समजून घेत नाही. म्हणून नंतर ट्विटर बायो, फेसबुक बायो मध्ये नंतर लिहायला लागले रिट्वीट्स आर नॉट एन्डॉर्समेंट्स. हे नंतर ऍड केलं गेलं की आम्ही एन्डॉर्स करत नाही हा व्ह्यू, पण तुम्हाला माहिती पाहिजे. जसं आपण काकाने सांगितलं तुम्हाला माहिती पाहिजे की असे विचारक म्हणजे याच्यासाठी विजिलन्स का. तर हे पूर्वग्रह आपण टाळले पाहिजेत आणि हे टाळण्यासाठीच उदाहरण म्हणून माणूस आणि उत्क्रांतीमध्ये जिनॉमिक्स कसं उपयोग करतो की सिंधू संस्कृती म्हणजे आपण आता हे खूप वेद उपनिषद म्हणतो. ऋग्वेदामध्ये सिंधू संस्कृतीचा खूप काही उल्लेख नाहीये. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मुळातच उत्खनन खूप उशिरा सुरू झालं आणि त्याच्या आधी ऋग्वेद लिहिला गेला ते आपण सगळे म्हणतो की 2500 ते 3000 BC म्हणजे ख्राइस्टच्या पूर्वी. त्याच्यापूर्वी लिखित नव्हतंच ना, सगळं श्रवण भक्ती होती आणि त्यामुळे लिखितामध्ये जे दोष सापडलेले आहेत त्याच्यावरती आपण टीका करतो, कारण की ते कुणीतरी लिहिलं म्हणजे ते पर्सन स्पेसिफिक झालं, त्याने ते किती ऐकून लिहिलं समजून लिहिलं त्याच्यावरती आपली टीका असते. लोकांना असं वाटतं ऋग्वेदावर टीका करते, नो. तर म्हणजेच हे जेव्हा 10,000 साधारण 10,000 वर्षापूर्वी बिफोर ख्राइस्ट म्हणजे BC जेव्हा लोक हे आधी असे होते आणि मग जेव्हा ते मायग्रेट व्हायला लागले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खंडांमध्ये तेव्हा ते त्यांच्या बरोबरच्या संस्कृती घेऊन गेले आणि म्हणून 2000 सालानंतर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जेव्हा पूर्ण झाला तेव्हा भारतामध्ये नॉर्थ इंडियन पॉप्युलेशन आणि साऊथ इंडियन पॉप्युलेशनच्या स्टडी CCMB आपली इन्स्टिट्यूट हैदराबाद तिथे केला गेला आणि साऊथ इंडियन पॉप्युलेशन तुलनेने वेगळी दिसली नॉर्थ इंडियन पेक्षा. नॉर्थ इंडियन तुलनेने सारखी दिसली युरोपियन आणि बाकीच्या पॉप्युलेशन पेक्षा, कारण की मायग्रेशन ही जास्त झालेली होती. म्हणजे कदाचित तुमच्या आधीच्या व्याख्यानमालेमध्ये याविषयी बरेच लोक बोलून गेले असतील. तर ही जी उत्क्रांती माणसाची झालेली आहे, माणूस जेव्हा शेती करायला लागला तो स्थिरावल्यानंतर माणसामध्ये उच्च नीचता आली, त्याच्यानंतर त्याने जात धर्म जाती सुरू केल्या, वर्णव्यवस्था सुरू केल्या. हे आपल्या पण पोथ्यांमध्ये दिलेलं आहे, परंतु ते तसं त्या स्वरूपात येऊ दिलं जात नाही. म्हणजे पर्सन स्पेसिफिक जेव्हा ते मांडलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये कदाचित चुकीच्या गोष्टी घुसतात ज्या पूर्ण क्लॅरिटीने आलेल्या नसतात आणि म्हणून याच्यासाठी जिनॉमिक्स कसं उपयोगी आहे. तर आता जो रिसेंट जे जिनॉमिक स्टडीज इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन रिसेंटली म्हणजे गेल्या 10 वर्षात झालेले आहेत तिथले DNA घेऊन जे संशोधन झालेलं आहे, जे गणेश देवींनी पण मांडलेलं आहे लिंग्विस्टिक्स बरोबर, की बरेच लोक मायग्रेट होऊन भारतामध्ये आले. म्हणजे आपला जो जीन पूल आहे तो जीन पूल हा बऱ्याच गोष्टींचा संगम झालेला आहे आणि म्हणून भारत ही सगळ्यात जास्त टिकलेली, सगळ्यात जास्त बदलत जाणारी आणि तरीही सतत बदल सामावून घेणारी एक संस्कृती का ठरली. म्हणजे आपल्याला खूप अभिमान आहे की आपली संस्कृती खूप जुनी आहे. म्हणजे बरेच लोक क्लेम करतात की तुम्ही सांगताय मेसोपोटेमियन वगैरे, नाही, भारतातली संस्कृती जुनी. हा जो द्वीपकल्प आहे खालचा म्हणजे ट्रँगल तो सगळ्यात जुना, जे आपल्या नंतर मिथिकल स्टोरीमध्ये मांडलं गेलं की विष्णू हा खाली त्याने जो द्वीपकल्प म्हणजे व्यासांना म्हटलं जातं की त्या द्वीपांमधून ते गेले आणि त्यांनी सगळ्या त्या नॉलेज एकत्र केलं. तर हा स्टेबल मानला जातो विंध्य पर्वताच्या खालचा भाग आणि म्हणून तिथे आपण ॲटॉमिक एनर्जीचे प्रकल्प आणतो आणि तो स्टेबल आहे. हिमालयाचा थोडा अनस्टेबल आहे. तर हे नंतर त्या पॉप्युलेशन तिथे स्टेबल झाल्या, पण भारतामध्ये जीन पूल हा कायम येणाऱ्यांना सामावत गेला, त्यांना स्टेबल करत गेला आणि नवीन नवीन जीन पूल जुने चुकीच्या गोष्टी बाजूला सारून नवीन जीन पूल झाल्यामुळे भारताची संस्कृती टिकलेली आहे. हे आता सगळ्या सायंटिस्टने मान्य केलेले आहे, पण ते आपण प्रेझेंट करण्यामध्ये कमी पडतो आणि म्हणून जे कमी पडतात त्याच्यामुळे त्याची जागा सुद्धा सायंटिफिक अहंकार घेऊ लागतो की आम्ही श्रेष्ठ, हे लोक आपल्याला समजून सांगत नाही. पण जीन पूल भारतातला टिकल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारचं पेहराव आल्यामुळे आपली संस्कृती ही जास्त टिकून राहिली आणि म्हणून हे व्हेरिएशन्स आपण सामावत गेलो. तर हे सगळं माणूस आणि उत्क्रांती म्हणजे पॉप्युलेशन जिनॉमिक्स मध्ये आपल्याला समजलेलं आहे. आणि आता रिसेंट म्हणजे जीन एडिटिंग आता याच्यामध्ये क्रिस्पर टेक्नॉलॉजी वापरली जाते की जीनचा जो चुकीचा म्युटेटेड भाग तो काढायचा आणि नवीन टाकायचा. कात्री म्हणजे एन्झाइम्स.
तर काहीतरी बायोकेमिकल प्रोसेस असते ज्याच्यामध्ये आपण हे जीन्स काढतो आणि नवीन टाकतो, याला जीन एडिटिंग प्रोसेस म्हणतात. आणि शब्द तुम्ही लक्षात घ्या, कारण एक ठिकाणी येतील मेटाबोलॉमिक्स वगैरे, तर त्याच्या संदर्भात जेव्हा तुम्ही वाचाल बायोटेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चरचे नवीन नवीन ट्रान्सजेनिक प्लांट्स येतात. म्हणजे प्लम आहे, तुम्ही खाता ती फळं आहे, तुम्ही जे भाजीपाला वर्षभरात उपलब्ध होतो तो मॉडिफाय केलेला आहे, त्याच्यामध्ये सगळीकडे आपल्याला ट्रान्सजेनिक ही पद्धती वापरली जाते. ट्रान्सजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला आता नोबेल प्रोटीन्स मिळायला लागले. म्हणजे मी इन्शुरन्सचं उदाहरण दिलं, ते जास्तीत जास्त मॉडिफाय व्हायला लागलं म्हणून तुम्ही कमी डोसमध्ये आता डायबिटीस बरा करता किंवा नवीन नवीन औषधे यायला लागली. कॅन्सर्स बरेचसे आता बरे व्हायला लागले. त्या एन्झाईम्स, नवीन नवीन वॅक्सिन्स यायला लागले. स्वाईन फ्लू आलं तरी वॅक्सिन येतं, कोविड येतं. हे लगेचच आपण कसं प्रोड्यूस करू शकतो, कारण आपल्याकडे ट्रान्सजेनिक पद्धती समजलेली आहे. तर हे सगळं अँटीबॉडीज इंटरफेरॉन हे सगळं आता औषधं म्हणून उपचार केला जातो. त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्सजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स उपयुक्त आहे. आणि म्हणून एक करिअर इन जेनेटिक्स, कारण की आता ना सध्या खूप नीटवरती लोक भर देतात आणि नीट मध्ये नाही आलं त्यांचा कमी पडले मार्क्स, तर खूप जास्त आपण वाचतो की मुलं काय म्हणजे डिप्रेशन मध्ये गेली, नाही मला मेडिसिन नाही मिळालं, मेडिकल ब्रांचेस आणि एवढा अभ्यास केला, लाखो रुपये फी जाते क्लासेसमध्ये. तर जेनेटिक्स मध्ये पण बायोलॉजी रिलेटेड करिअर झाले, ते आम्ही शाळांमध्ये समजून सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही थोडे मार्क्स कमी मिळाले म्हणून असं काही नाहीये की डॉक्टर नाही झालं म्हणजे. तर बायोटेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टी, कारण लाईफ सायन्सेस आणि मी आता तुम्हाला सांगितलं की या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आता जेनोमिक ऍप्लिकेशन आहे, तर या करिअर्स मधूनच ती मुलं जात आहेत. त्यामुळे हे एक जर तुमच्या घरात जर कोणी असेल तर त्यांना तुम्ही समजून सांगा. त्याच्याशी रिलेटेड आमचे व्हिडिओज पण आहेत किंवा पण की इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग सुद्धा याच्यामध्ये आहे. आणि या सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या भारतामध्ये जेनोमिक्स मध्ये काम करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्सेस आणि सगळ्या डिग्रीज मिळतील. त्याच्याशी रिलेटेड बरंचसं काम इथे संशोधन केलं जातं. नवीन नवीन औषधं पण जी आता येणार आहेत, जीन एडिटिंग वगैरे, ते सगळं या संस्थांमध्ये प्रयोग येणार आहे भारतामध्ये. आणि ही सगळी वेगवेगळी करिअर्स आहेत. आणि शेवटचं जे आत्ताच्या आपल्या संदर्भामध्ये सामाजिक संस्थांच्या आहे की काही गोष्टींमध्ये क्वेरी, मिथ्स आणि परसेप्शन असतात. क्वेरी म्हणजे काय की हा आजार म्हणजे मी एक उदाहरण घेते इथे की हा झालेला आजार जेनेटिक आहे की नॉन जेनेटिक. एखाद्या लहान बाळाला झाला किंवा आमच्या पिढीमध्ये झाला आणि मला झाला, माझ्या आईला असंच व्हायचं, 60मध्ये तिला असंच झालं, 70मध्ये असं झालं, मला पण 60 असंच होते, मला पण 70 असं होते. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण लोकांना ते आठवतं. आणि मग हे जेनेटिक असेल का नॉन जेनेटिक असेल, हे साधे प्रश्न म्हातारपणात तर जास्त भेडसावं लागतात, कारण माणूस जास्त घाबरू लागतो आजारांना की अरे मला याच्यामुळे काय होणार, माझ्या आईच्या वेळेस तसं झालं होतं बरं म्हणजे मला पण तसं होणार. तर ही साधी क्वेरी आहे. त्यामुळे जे आम्हाला माझ्या प्रॅक्टिसमध्ये जास्त जेनेटिक आजारांचे की माझ्या बाळाचा आजार जेनेटिक आहे का, ही अगदी साधी ती आई विचारते. किंवा मानवी प्रेग्नन्सीत हे खाल्लं म्हणून झालं का, मी असं केलं म्हणून झालं का, मी ट्रॅव्हल केलं म्हणून झालं का. कारण की आपण त्याच्याविषयी जर माहितीच समाजामध्ये दिली नाही तर या साध्या साध्या प्रश्न माणसांना, घरातल्यांना, त्यांना पडणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे ते स्वतःला दोष लावून घेतात. त्यांना असं वाटतं जीन्स दोषी म्हणजे आम्ही दोषी नाही. जीन्स तुम्हाला वरून देतात, तुम्ही खालच्यानं देतात. ती एक तटस्थपणा आपण ठेवली पाहिजे. म्हणजे मी माझ्या मुलाला असे जीन्स दिले म्हणून असं झालं असेल का, या गिल्टी फिलिंग मधनं आपण आधी बाजूला आलो पाहिजे. गेल्या 10 वर्षात तर गिल्टी फिलिंग जास्त आणलं गेलं समाज माध्यमांवर. तुम्ही हे केलं तर याला याच्याविषयी गिल्टी वाटतं, तुम्ही ते गिल्टी फिलिंग जायचं असेल तर आपण तटस्थपणे आपल्या जीन्सकडे बघितलं पाहिजे. कारण की ते तसेच म्हणून येतात, तुम्ही त्यांना खाली देता. म्हणजे माझ्याकडे येताना पेशंट विचारतो की बाबा आमच्यामध्ये आहे म्हणून आम्हालाच असं झालं का बाळ, बाकीच्यांना तर नाही आमच्या घरात असं झालंय. पण ते जीन्स तुम्हाला कुठून आले, वरूनच आले आणि तुमच्या हातात नाही येते ट्रान्समिट करणं. ते कॉम्बिनेशन पुढच्या पिढीत कसं जाणं ते आपोआप होतो, तो सडन इन्सिडन्स असतो. तर हे जेव्हा आम्ही एक्सप्लेनेशन देतो तेव्हाच त्यांच्या शंका दूर होतील. नाही तर काय होतं, नाही तर तुम्ही जेव्हा सायंटिफिक पद्धतीने डायग्नोसिस करून त्यांच्या समोर बाप दाखवून नाही तर श्राद्ध भाग असं पेपरवर ठेवत नाही, तोपर्यंत ते काय समजू शकतील की अरे हे काहीतरी दैवी आहे का, शाप आहे का, माझ्याच बाबतीत का झालं, आमच्याच घरात का झालं, आम्हालाच असं का झालं, किंवा अचानकच ऍक्सिडेंट का झाला. म्हणजे ही आधी वाढत जाणारी आहे. आणि म्हणून त्या भीतीतनं लोक अंधश्रद्धेला बळी पडतात. अंधश्रद्धा ही सायन्समध्ये पण अंधश्रद्धा ट्रीटमेंटला बळी पडतात, जी त्या डिझीजसाठी ट्रीटमेंट नसतेच तरी ती तिथे घेतात. हे
कारण की आपण ती क्वेरी नीट ऍड्रेस करत नाही. आणि त्याच्यासाठी लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन डेव्हलप होणे ही या काळाची गरज आहे, की नवीन पिढीच्या नव्या लँग्वेजमध्ये, प्रिसाइज लँग्वेजमध्ये आपण बोलू लागू, तेव्हा आपण ही क्वेरी व्यवस्थित ऍड्रेस करू आणि हे मिथ्स तयार होणार नाहीत आणि ही परसेप्शन पण आपली निघून जातील. उदाहरणार्थ, या आजाराचं निदान जेनेटिक डायग्नोसिस खूप अवघड आहे का, लॅबोरेटरी आहेत का भारतामध्ये, ट्रीटमेंट आहे का, खूपच जास्त 2 ml ब्लड लागतो फक्त, बाकी काही लागत नाही. कॅन्सर सोडले तर बाकी फक्त ब्लड म्हणणं. ब्लड आम्ही घरून पिकअप करतो, लॅबोरेटरीज आता घरापर्यंत पिकअप आलेला आहे. पूर्वी ट्रान्सपोर्ट करायला तरी टेम्परेचर, आता ते काहीच नाही, लॅबोरेटरी सगळं घरून व्यवस्थित पिकअप करतात, तुम्हाला काही करायला लागत नाही. म्हणजे इतकी सुविधा आलेली आहे, इतकं सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. तर मला याचं नॉलेज कुठे मिळेल का, तर तुमच्याकडे आता AI आलेलं आहे, तुम्ही टाईप केलं तर जेमिनी AI तुम्हाला सगळे रेफरन्सेस घेऊन येतं. म्हणजे एवढं सगळं परसेप्शन तुम्ही बॅरियर्स जर स्वतःमधले काढले, म्हणजे आता फक्त माणसाला करायची काय गरज आहे, तर स्वतःला करायची गरज आहे. स्वतःला कॉन्फिडन्स देऊन स्वतः समजून घेण्याची गरज आहे, स्वतःला स्वतःचं जेनेटिक समजून घेण्याची गरज आहे. सगळं त्याला ऑन द प्लॅटर अवेलेबल आहे. त्याच्याकडे AI आहे, त्याच्याकडे सगळे सर्चेस उपलब्ध आहेत, सगळ्या ट्रीटमेंट सगळीकडे अवेलेबल व्हायला लागतील. माणसाने ते स्वतःहून करण्याची गरज आहे. ब्लेम आणि गिल्ट दोन्ही मधून बाहेर येऊन ते करण्याची गरज आहे. तर ही उदाहरण दिलेत मी काही आजारांची, की काही जेनेटिक असतात, काही नॉन जेनेटिक असतात, काही मल्टीफॅक्टोरियल असतात. इथिकल इश्यूज म्हणजे प्रत्येक सायन्समध्ये शेवटी ह्युमॅनिटी आणि इथिक्स आणि मॉरल हा प्लॅटफॉर्म ही बेसलाईन कायम राहिली पाहिजे. म्हणजे परदेशामध्ये गेल्या 10 वर्षापासून असा विद्यापीठांमध्ये विचार एक सुरू झाला की सायन्स डिपार्टमेंटमध्ये पण एक ह्युमॅनिटी डिपार्टमेंट कोलॅबोरेशन पाहिजे. कारण की तो अँगल जर आपण जपला नाही तर सगळीकडे हे कमर्शियलायझेशन, प्रॉफिट, कॉस्ट, बेनिफिट अनालिसिस, कारण प्रत्येक ठिकाणी त्या सायन्समधनं जे प्रॉडक्ट निघतं त्याच्यामधनं त्या स्टुडंट्सला शेवटी कॅम्पस इंटरव्ह्यू द्यायचे असतात. कॅम्पस इंटरव्ह्यू असले की इंडस्ट्री कोलॅबोरेशन लागतं, इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन आलं की कॉस्ट बेनिफिट लागतं. म्हणजे कुठेतरी त्या कॉस्ट बेनिफिटमुळे हा ह्युमॅनिटी अँगल कमी होत चालल्यामुळे हा तुटकपणा येत चाललाय. आपण सगळीकडे म्हणतो आणि माणूस पण शिल्लक आहे का, ते का, कारण हे इंटिग्रेशन शाळा आणि युनिव्हर्सिटी मधूनच होण्याची गरज आहे, जिथे हे एथिक्स आणि मोरॅलिटी तपासली जाईल. एस्पेशली जिनॉमिक्स आणि AI मध्ये ही मोरॅलिटी जास्त तपासण्याची गरज आहे. म्हणजे मग आपण AI ची भीती घालवू शकू की AI कोणी दुरुपयोग करेल का, AI चा असा वापर करेल का, AI इतका विध्वंसक होईल का तो मानवजातच नष्ट करेल. मानव जातीने जर ते कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते नाही करणार. तर हे उदाहरणार्थ एखाद्या माणसाला लेबल करणं कुठल्याही आजारामुळे, तो माणूस त्या घरामध्ये एकटा पडतो त्या आजारामुळे. फक्त जेनेटिक आजार म्हणतच नाही, क्रॉनिक आजाराचा एखादा माणूस घरात असेल तर ती फॅमिली त्याला कंटाळते. तसंच आमच्या जेनेटिक आजारांमध्ये होतं, कारण ते क्रॉनिक असतात. मग लहान बाळाला आमचे आजार होतात जे सिव्हिअर होतात आणि अगदी म्हातारा माणूस पण. तर एक आता नवीन येत चाललंय की प्रेडिक्टिव्ह टेस्टिंग आले, तर ते कपल आमच्याकडे येतं की हा आजार आमच्या घरामध्ये आले आणि माझ्या बाळाला झाला तर, किंवा बाळ झालेलं असतं आणि मग त्याला सांभाळायचं तर ती फॅमिली टॅपू होते, अरे यांच्या घरात काहीतरी आहे. म्हणजे रिसेंटली एक ट्राईब म्हणजे एक ग्रुप होता, एक कम्युनिटी, त्याच्यामध्ये तो डिझीज कॉमन होता आणि ते आले, त्यांच्या 2 मुलांना ते किडनीला आजार झालेला होता आणि असं त्यांना नॉर्मल बाळ पाहिजे. मी त्याला म्हणले यांची किडनी ट्रान्सप्लांट होईल, मग तुम्हाला नॉर्मल बाळ परत पाहिजे का, तर ते म्हणले हो. म्हटलं ठीक आहे, आपण जेनेटिक डायग्नोसिस करून प्रेग्नन्सीमध्ये आपण टेस्ट करू शकतो, जेणेकरून आपल्याला लवकर कळतं सब सिव्हिअर आजार आहेत का, आणि नंतर प्रेग्नन्सी ठेवायची की हे कपलचा डिसिजन असतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वाईटच टाकलंय आमच्या कम्युनिटीमध्ये की तुमच्याच घरात असे अबनॉर्मल मुलं कशी होतात आणि त्यामुळे आमच्याशी जास्त कोणी आमच्याकडे येत नाही. तर इतक्या पातळीपर्यंत समाज हा त्या फॅमिलीविषयी विचार करतो. किंवा ऑटिझमची मुलं असतात, ती आई एकटी पडते, म्हणजे सततच तिला त्या मुलाला सांभाळायला लागतं. किंवा एखादा क्रॉनिक डिझीजचा पेशंट असतो सततच. तर हे जेव्हा कम्युनिटी अवेअरनेस होईल अशा विविध आजार आणि उपचार पद्धतीमुळे एक तर ऍक्सेस निर्माण होईल. आपण प्रयत्न करू की उपचार पद्धती जास्तीत जास्त पेरिफेरी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूची कम्युनिटी जर आपल्याला समजून घेणारी असेल तर तो माणूस धीराने जगू शकतो. जर त्याला कुठला आधारच सापडला नाही, तो एकटा पडला, तर तो देवाकडेच जाणार ना. म्हणजे तुम्ही, आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा देवाकडे जाऊ नका, रांगेत उभं नका, पण नरेंद्र दाभोळकरांनीच म्हणले की पहिलं म्हणजे भीती, दुसरं म्हणजे हतबलता, तिसरं म्हणजे मानसिक स्थैर्य. हे जेव्हा जातं तेव्हा माणूस त्या अंधश्रद्धेच्या वेठात सापडतो. तर जेव्हा कम्युनिटी हा विचार करेल की ही स्टॅबिलिटी कम्युनिटीने, म्हणजे जसं कोविडने हर्ड इम्युनिटी तयार केली म्हणून कोविड व्हायरस आपोआप गेला, आपोआप म्हणजे वॅक्सिनमुळे गेला,
तसं आपण एक सायकोलॉजिकल इम्युनिटी तयार करू, हर्ड इम्युनिटी अशा विचारांनी, तेव्हा तो समाज त्या व्यक्तीला प्रोटेक्ट करेल, ज्याला आपण आता म्हणतो की मायनॉरिटीला प्रोटेक्ट केलं पाहिजे. तसं हे पण आजार जरी छोटे छोटे वेगवेगळे असले तरी त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कम्युनिटीने समजून घेण्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये एथिक्स म्हणजे टॅबू नाही करायला पाहिजे किंवा लेबलिंग नाही करायला पाहिजे. आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे जेनेटिक रिपोर्ट खूप अवघड असतात समजायला. काही पेशंट खूपच वाचून येतात आणि आम्हालाच समजून सांगतात, म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये वर घालतात. ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे आम्ही आता हे सांगतो पेशंटला की तुम्हाला हे रिपोर्ट समजून घेतलं, याच्यामध्ये अजून फेरी असतील तर पेपरमध्ये घ्या की ईमेल करा. काही आजार हे पेशंट्सने आम्हाला समजून सांगितले, त्यात वाईट वाटण्यासारखं, चुकीचं, कमीपणा आणण्यासारखं डॉक्टरांनी वाटूनच नाही घेतलं पाहिजे. कारण काही पेशंट जास्त वाचू शकतात, आजारच इतके मोठमोठे आणि वेगवेगळे असतात, त्या डॉक्टरसाठी नवीन असू शकतं. त्यामुळे त्याच्या डॉक्टरांना पण काही वाईट वाटण्याचं कारण नाही आणि लोकांना पण सांगण्यात काही कमीपणा वाटण्याची गरज नाही. तर जेव्हा तुम्हाला एखाद्या म्हणजे मला असं वाटतं नेहरू दामले त्यांचं पुस्तक आहे बाळकोणते, एक अमेरिकेमध्ये काही वर्षांपूर्वी, त्याला बरीच वर्ष झाली, 20-25, ते पुस्तक पण जुनं आहे. तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते आणि त्या घरातलं मूल अचानक गेलं. आणि तिथे अमेरिकेत पद्धत होती की आई वडिलांमुळे किंवा निग्लेक्टमुळे गेलं तर आई वडील तुरुंगात जातात. तर आई घरात होती आणि म्हणून त्या आईवरती खटला भरला गेला. आणि ती सातत्याने ती प्रेग्नंट होती, ती सातत्याने तिच्या नवऱ्याला सांगत होती की नाही, मी हे केलेलं नाहीये. अचानक कसं त्याने काहीतरी खाल्लं आणि उलटी झाली आणि तो गेला, मलाच पडलेलं नाही, पण एव्हिडन्सच नाही ना. तर ती तुरुंगात गेली. आणि मग आजूबाजूची तिथली कायद्याची व्यवस्था ऐकायला तयार नाही, कुणी ऐकायला तयार नाही, कारण सगळे एव्हिडन्स तिच्या विरोधामध्ये. ते एक पॉलिग्लायकॉल असतं, ते त्यांच्या घरात सापडलं, जे कोल्ड ठेवण्यासाठी असतं, ते बहुधा तिने प्यायलं असेल आणि तो गेला असेल अचानक, अगदी हस्ताक्षर असं त्यांना वाटलं, एव्हिडन्स सापडलं म्हणून आतमध्ये. तर हळूहळू काय झालं, त्या भारतीय कपलच्या आजूबाजूच्या भारतीय पण त्यांनी नकार दिला त्यांना मदत करायला. पण त्या भागामध्ये रेअर डिझीज म्हणजे जेनेटिक डिझीजचा अभ्यास करणारा एक ग्रुप होता. त्यांनी ते तुरुंगात परवानगी मिळवून आणि मग ते गेले आणि मग त्यांनी सांगितलं की तू खरं सांग की काय काय झालेलं आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की रेअर डिझीज आहे आमचा, तिथे मॅग्नेटिक ऍसिडिमिया. आणि कुठली तरी दोन लॅब होती जी याच्यावरती रिसर्च करत होती. त्यांनी ते सॅम्पल घेतलं, ते बाळाचं सॅम्पल जे रिसर्च केलेलं ते घेतले आणि कळलं की हा रेअर जेनेटिक डिझीज आहे. ती प्रेग्नंट होती आणि मग प्रेग्नन्सीमध्ये तो टेस्ट करता येत होता. आणि मग जेव्हा ते टेस्ट झालं तेव्हा कळलं की ती निर्दोष आहे. तर हे नॉलेज पेशंटने दिलेलं आहे, हे कम्युनिटीने सायन्सला दिलेलं आहे. तर अशा अनेक आजारांमध्ये जेव्हा पेशंटने अभ्यास केला तेव्हा डॉक्टरांना कळलेलं आहे. त्यामुळेच मी सांगते की पेशंटने जर अजून काही माहिती दिली तर डॉक्टरांना पण कमीपणा येण्याची काही गरज नाही. त्यामुळे जेनेटिक रिपोर्ट्स काही पेशंट समजून घेतात, समजून सांगतात, पण ओव्हरऑल ते अक्रेडिटेड लॅबोरेटरीमध्ये करण्याची गरज आहे, स्टँडर्ड गाईडलाईन्सच्या अंडर करण्याची गरज आहे. कारण की इथे पण सगळे कमर्शियलायझेशन झालेलं आहे. ते रिपोर्ट्स समजून घेण्याची गरज आहे की ते योग्य लॅबोरेटरीमध्ये केलंय की नाही. दुसरं एक म्हणजे ही खूप भीती कोविडच्या वेळेला होती की जीन एडिटिंग झालं तर असं काहीतरी पॉसिबिलिटी टॉक्सिक प्रोड्युसिंग बॅक्टेरिया आला आणि जो आपल्याला दादच दिली नाही, जसं AI भस्मासूर झाला आणि आपल्याला दादच दिली नाही. तर याच्यासाठी पण कम्युनिटी अवेअरनेस आणि व्हिजिलन्स पाहिजे, जेणेकरून नैतिक दबाव त्या लॅबोरेटरीवरती कायम राहील. आणि ह्युमन पार्टिसिपेशन इन द डिसीज. कोविड वॅक्सिन आपण खूप गर्वाने सांगतो की सिरम इन्स्टिट्यूटने भारताने तयार केलं, पण ते जे पहिलं टेस्ट झाली ती युरोपने केलं ना ते. आणि तिथे व्हॉलंटियर्स कोण होते? युरोपियन्स होते. 50-60 युरोपियन व्हॉलंटियर्सने ते स्वतःला टोचून घेतलं. म्हणजे तुम्हाला पर्यंत वॅक्सिन यायच्यासाठी असे अनेक व्हॉलंटियर्स स्वतःला तिथे टेस्ट करण्यासाठी ऑफर करत असतात. आणि म्हणून इथे हा कम्युनिटी अवेअरनेस आणि इथिकल गाईडलाईन्स पाळल्या गेल्या पाहिजेत. आणि शिवाय त्याच्याविषयी आपण ऋणी असलं पाहिजे. म्हणजे वेस्टर्न सोसायटी आणि इंडियन सोसायटी दोन्ही सायन्सला कंट्रीब्युट करतात. काही ठिकाणी भारताची पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून सॅम्पल साईजसाठी वापरलं जातं, काही ठिकाणी तिथून ते आपल्याकडे टेस्ट होऊन येतं. आणि त्यामुळे ऑलरेडी आपल्याला साईड इफेक्ट माहिती असतात. बरेचसे औषधं भारतात उशिरा आल्यामुळे साईड इफेक्ट आपल्याला ऑलरेडी माहीत असल्यामुळे उलट त्याचा आपल्याला उपयोग होतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एथिकल गाईडलाईन्स समजून घेतल्या तर आपण कम्पॅशनेटली तो रिसर्च समजून घेऊ. तर ही शेवटचं स्लाइड आहे की बरेचसे ग्रोईंग थेरपिटिक ऑप्शन्स आहेत, जसं की टी-कार. तुम्ही सगळीकडे ऍडव्हर्टिजमेंट, मला माहित नाही, कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर पण लागलेली असते आजकाल, की टी-कार थेरपी आलेली आहे. नंतर जीन एडिटिंग काही थॅलेसेमिया, सिकल सेल एनिमियामध्ये आणि काही आजारांमध्ये आलेलं आहे. आणि ॲडेनो व्हायरसचा यूज घेऊन वॅक्सिन्स आणि जीन एडिटिंग सुरू झालेलं आहे. तर मुळातच या मॉड्यूलचा किंवा याचा उद्देश सगळ्या शाळांमध्ये आणि याच्यामध्ये होता की कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर तुम्ही
सिम्प्लिफिकेशन ऑफ सब्जेक्ट करून समोरच्या माणसाला समजेल अशा भाषेत तो विषय मांडला तर आपल्यासारख्या लोकांमुळे जी विवेकाचा जागर होईल तो वाढत जाईल, तो मल्टिप्लाय होत जाईल. अवेअरनेस जेनेटिक डिसिजेस विषयी झाला तर त्या आजाराला सपोर्ट पण आपण कम्युनिटी सपोर्ट तयार करू शकू, फायनान्शियल सपोर्ट आणि ऍक्सेस टू नॉलेज. म्हणजे आपल्याकडे आलेलं आहे इन्फॉर्मेशन ती आता एआय आपल्याला जास्त रिफाईन करून देतं. एआयला घाबरण्याची काय गरज नाही, कारण की तुम्ही जेव्हा तो शब्द कीवर्ड टाईप करता तेव्हा एआय सगळे उपलब्ध प्लॅटफॉर्म इंटरनेटचे वापरून तुम्हाला माहिती देतं. तर त्याच्या अजून विंडो उघडली तर तुम्हाला सायंटिफिक टॅब दिसत, जे पूर्वी नव्हतं. पूर्वी गुगलवरती तुम्ही सर्च केलं की ज्याचा अल्गोरिदम सगळ्यात जास्त ती इन्फॉर्मेशन आधी यायची. आता एआय काय करताय तर त्याच्यातले कीवर्ड जिथे जिथे सापडतील ती सगळी इन्फॉर्मेशन घ्यायची, तुम्ही तुमचा विवेक वापरायचा आणि ठरवायचं की बरोबर आहे की नाही. म्हणजे नरेंद्र दाभोळकरांचं व्याख्यानमालेमध्ये सांगण्याचा माझा उद्देश हाच होता की ती जे दाभोळकरांनी जे कष्ट केले आणि जो त्यांचा उद्देश होता की तुम्ही आता वैज्ञानिक दृष्टिकोन वापरा आणि त्या इन्फॉर्मेशन मधून गाळून तुम्हाला जे चांगलं आहे विवेकाने घेता येईल ते घ्या आणि त्याच्यासाठी हे परसिव्ह बॅरियर्स काढून टाका की माझ्याकडे नॉलेज, कॉन्फिडन्स, ऍक्सेस आहे की नाही. तुम्हाला जेवढी माहिती लागेल तुमच्या आजारापुरती असू दे, तुमच्या समोर येणाऱ्या माहितीपुरती असू दे, तेवढ्यापुरती जरी तुम्ही हे थॉट प्रोसेस मागे ठेवली किंवा त्याच्याशी रिलेटेड जिनोमिक सायन्सचा अभ्यास केला तरी तेवढा पुरेसा आहे. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स यावा म्हणून पण या नव्या सब्जेक्टची माहिती समाजामध्ये येण्याची गरज आहे. जिनोमिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, एआय आणि न्यूरो बिहेवियरल स्टडीज. न्यूरो बिहेवियरल कारण आपण कितीही बोलणाऱ्या साधारण 100 लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 20-25 लोक बोलताना दिसतात, बाकीचे शांत असतात. आता तर ती संख्या पण कमी झालेली आहे. बाकीचे बोलत नाहीत त्यामुळे कळत नाही त्याला काय वाटत असेल, याला काय वाटत असेल. हाच आता न्यूरो बिहेवियरल स्टडीज मध्ये जास्तीत जास्त येत जाणार आहे की एखाद्याची न्यूरो बिहेवियर समजून घेणे आणि त्याच्यातून संवाद पद्धती साधणे. म्हणजे एखाद्याला बोलता येत नसेल तर तो आता मेसेज करतो किंवा तो रील पाठवतो आणि मग त्याची भावना समजून सांगतो किंवा गाणं पाठवतो. तर हे येत्या काळामध्ये आपल्याला मदतच करणार आहे. त्यामुळे न्यूरो बिहेवियरल स्टडीज साठी सुद्धा एआय, जिनोमिक्स ही त्याची मदत होणार आहे या सायन्सची. आणि म्हणून हे प्रोजेक्ट कम्युनिटी पर्यंत आणण्याचा आमचा जो उद्देश आहे तो उद्देश हाच होता की इंटिग्रेशन ऑफ सायन्स आणि सोशल कॉज. सोशल कॉज म्हणजे जे विवेकाचा जागर आपण करतो, जो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि प्रत्येक पिढीने तो केलेला आहे. म्हणजे आम्ही हे नवीन करत नाही आहोत. आम्ही आत्ताच खूप जास्त अस्वस्थता वाढली आहे आणि म्हणूनच आपणच काहीतरी ग्रेट करतो नाही. आपण पूर्वसुरींवरतीच त्यांच्या खांद्यावरती उभं असतो आणि म्हणूनच त्याची कृतज्ञता म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या व्याख्यानमध्ये मला बोलवलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं आभार व्यक्त करते आणि कृतज्ञता व्यक्त करते. आणि मुळात त्यांच्याच विचारात, ते पण डॉक्टरच होते, त्यांच्याच विचारावरती उभं राहून आपण हे ज्ञान वेगळ्या स्वरूपात सिंक करत चाललो आहोत. त्याची लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन वेगळी असली तरी थॉट प्रोसेस चिरंतन नित्य तशीच राहत जाणार आहे. त्यात नूतनता आणणे हे आपल्या हातामध्ये आहे. त्यात नवनवोन्मेष शालिनी प्रतिभा आणणे म्हणजे आपण नव्या पिढीबरोबर संवाद साधू शकतो. नवी पिढी जास्त खुल्या आणि स्वतंत्र विचाराची. म्हणजे लोक म्हणतात की ते मोबाईलवर असतात आणि हे काय असा विचार करतात. तुमच्या मनात जीन्स तर आधीच्याच पिढीचे असतील. आपल्या मनातले जे विचार उलट गेल्या 10 वर्षात तर सोशल मीडियावर येणारे तर मध्यम वयीनच होते ना आणि मोठेच होते. लहान मुलांना तर विचारांना आत्ता दिसायला लागले होते जे फेक आणि ते होतं. त्यामुळे मोबाईलवरच असतात. तर आपण दिलेलं जर कंटेंट ते त्यांना चांगलं मिळालं होतं. नाहीतरी आता कसं झालं, पर्सनलाइज मेडिसिन सारखं पर्सनलाइज मोबाईल. आधी थिएटरमध्ये आधी बागेमध्ये जो पडदा लावलेला असायचा पिक्चरसाठी, नंतर टीव्ही आला सगळ्यांच्या घरामध्ये. म्हणजे घरटी 10 माणसं समजा टीव्ही बघत असतील, 20 माणसं तेव्हा मोठी बघत असतील. तर नंतर पर्सनलाइज झालं, कोण कोणाच्या मोबाईलवर वाचतंय ते त्यालाच माहिती. तसं पर्सनलाइज मेडिसिन आता येत राहणार आहे. त्यामुळे याच्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही. फक्त आपण नव्या जगाशी जुळून घेताना ह्युमन एंगेजमेंट कशी ठेवतो. म्हणजे आमचे समीर देवराय डॉक्टर आहेत जे न्यूरो बिहेवियरल पिडियाट्रिक्सचे एकदम फेमस डॉक्टर आहेत मुंबईमध्ये, ऑटिझम विषयी आणि याच्यात काम करतात हायपर ऍक्टिव्हिटीमध्ये. तर ह्युमन एंगेजमेंट कशी वाढवायची याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. बाकी प्लॅटफॉर्म, सोशल प्लॅटफॉर्म आणि पुढचे जे सर्फेसेस आहेत ते बदलत राहतील. मोबाईल आहे, उद्या सर्फेस येईल, कदाचित सर्फेस टेक्नॉलॉजी आल्यानंतर हातात पण मोबाईल घ्यायला लागणार आहे. त्यामुळे ते तर प्लॅटफॉर्म बदलत राहतील. पण ह्युमन एंगेजमेंटचा हा जो प्रयत्न आहे त्याच्यात मला सामावून घेतल्यामुळे मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि तुम्ही सगळ्यांनी किती वेळ झाला? 1 तास झाला.
तर एक तास मला ऐकून घेतलं त्यामुळे शांतपणे त्याबद्दल पण मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.